नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात तुम्ही सर्वजण? अवकाळी पाऊस तुमच्याकडं काय म्हणतोय? आमच्याकडं नाही झालेला बरं का, पण माझ्या माहेरी बार्शीला भरपूर पाऊस झाला. इतका पाऊस झाला की सांगूच नका. लोकांचं राजमं विजमं ज्वाऱ्या कुठं काय काय काढलेली पिकं हरभरे. तर बघा, हरभऱ्यावरनं आता माझ्या लक्षात आलं की बघा काय काय भागांनी आता हरभरे काढायला चालू झाली. आणि आमच्या इकडं बघा, ह्या हरभऱ्याची भाजी खोडतोय आम्ही. हे बघा, एक सारा लावला इथं असं खायापुरता, आणि त्याची भाजी खोडायला चालू आहे. तर तुम्हाला आवडती का हरभऱ्याची भाजी खोडायला आणि खायला पण? हरभऱ्याची भाजी कवचितच अशी कुणाला आवडत नाही अशी झाली, पण आम्हाला तर भरपूर आवडते. आणि मला सुक्की भाजी जास्त आवडते वल्ल्या भाजीपेक्षा, म्हणून मी जरा जास्त खुडणार आहे. आणि ही वाळवायची, ही बघा एवढी खुडली मी, वाळवायची आणि वाळवून मस्त गरगटा मोठे मोठे शेंगदाणे घालून ही छान होती बरं का भाजी. तुम्हाला आवडती का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुणी कुणी हरभऱ्याची भाजी खुडली ती पण कमेंट करून सांगा. आणि बघा उन्हाळ्याचं वातावरण इकडचं कसं आहे ते बघा. आम्ही परवा खत घातलेलं ड्रॅगन आणि मका इकडं निघोलं आहे. भारी वाटतं रानात घरच्यापेक्षा. बघू शकते उन्हाचा चटका एवढा पडतोय, आभाळ येतोय, ऊन पडतंय, काय कळेनाच. तुमच्याकडे आले का हरभरे काढायला? तर चला, आता आपलं उन्हाळी काम चालू होतंय लवकरच. थांबा, तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते हरभरा कसा आला. बघा किती छान आलाय बघा ना. एकच सारा आहे, हे कांदेत आणि ही मका आहे. असंच तिथपर्यंत आहे, पण भारी आलाय का नाही हरभरा. तर एक अशी भाजी खुडून घ्यायची, शेंडे 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 घ्यायचे चांगले. शहरामध्ये मिळत नाही हरभऱ्याची भाजी. आपल्या खेड्यागावात असलं ना सगळं आपल्याला खायला मिळतं, कुठलं पण असू दे ती वस्तू. आणि शेतात आली आता चक्कू खाल्ली, कुठलं नाही असं नसतंय खायला. प्रत्येक वस्तू आपल्यात नसली तर शेजाऱ्या पाजाऱ्याच्यात असती, एकामेकाच्यातले खातात वाटून मिळून मिसळून. तसं शहराकडं नाही हो. जेव्हा विकत आणू तेव्हाच आपल्याला मिळतं खायला, बरोबर का नाही? तर आपलं आता उन्हाळी वाळवण चालू होणार आहे थोड्या दिवसात. ह्यावर्षी काही जास्त मी लोड घेणार नाही बाहेरचं करायला. आणि आता नकोच वाटतंय ती करायला, कारण का त्याचं पण झंझट इथलं सगळं बघून करायचं म्हणल्यावर एवढं सोपं नाही. पण फक्त कुरवडी आणि सांडगे आणि लोणचं आलं ना मग मी सांगेल, लोणचं पण करणार आहे. तर कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर टाका. सध्या सांडगे भरपूर करणार आहे, कारण का ती सावलीला बसून असते. कुरवड्याचं कसं असते माहिती आहे का, हात लय दुखतात अहो. त्याच्यामुळे जास्त कुरवड्याची रिस्क घेणार नाही, थोड्याफारच करणार आहे. घरच्या करून बाहेरच्या थोड्याच करणार आहे. गेल्या वर्षी भरपूर केलं तर आमचं उन्हाळी काम, 3-4 वर्ष झालं करतोय, पण आता ह्या वर्षी नाही जास्त करणार. आणि लोणचं आल्यावर तुम्हाला टाकायलाच, लोणच्याचे आंबे आल्यावर लोणच्याचा व्हिडिओ. तर ज्यांना कोणाला